सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत हितगुज हे प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित पुस्तकास. त्यातले आज मी 2 गोष्टी सांगणार आहे, 2 लेख वाचून दाखवणार आहे मंडळी. तर सुरू करते. पहिला, पार्टीचा रंग वेगळा. मोहक सुंदर काचेच्या स्फटिकमय बाटलीतून एक रंगीत द्रव काचेच्या ग्लासामध्ये भरला जातो. त्यात बर्फ, सोडा वगैरे घालून आलेल्या पाहुण्यांना दिला जातो आणि मग एका शनिवारी संध्याकाळी राहुल आणि रेखाच्या घरी शानदार पार्टीची सुरुवात होते. ग्लास बरोबरच तेलकट चमचमीत पदार्थांची, ज्याला आजकाल स्टार्टर असं म्हटलं जातं, साथ असतेच. बरेच दिवसांनी भेटलेल्या मित्रमैत्रिणींच्या गप्पा रंगतात आणि बरोबर पेगसी पोटात जातात. अशा ग्रुपमध्ये एखादाच न घेणारा असतो, पण तो ड्रिंक घेत नाही म्हणजे काहीतरी खूप मोठा गुन्हा करतोय असा चेहरा करून बसलेला असतो. बोलता बोलता 10 वाजून जातात. घड्याळाकडे कुणाचंच लक्ष नसतं. काही बायका भुकेने व्याकुळलेल्या आणि आता जेवण कधी मिळणार म्हणून ताटकळलेल्या असतात. रेखाने क्लासमध्ये शिकलेल्या 3 नवीन डिशेस खूप कष्ट करून आणि अगदी कौशल्यानं बनवलेल्या असतात. रात्री 11 वाजता शेवटी त्या डिशेस टेबलावर येतात. मद्य किंवा सॉफ्ट ड्रिंक्स आणि तळलेले अनेक चविष्ट पदार्थ खाल्ल्याने आणि उशीरही झाल्याने मंडळींची भूक पळून गेलेली असते. रेखाच्या नवीन रेसिपीजना दाद मिळत नाही. ती मनातून खट्टू होते. पार्टीत अनेकांच्या विचारांची देवाणघेवाण होण्याऐवजी फक्त मद्याचीच घेवाण होत असते. कधी एखाद्याला ती एवढी होते की त्याला धड बोलताही येत नाही. यात कसली आली रसिकता आणि मजा? हे सगळं घरातील मुलं अतिशय कुतूहलाने बघत असतात. काही दिवस असेच जातात. रेखा खूपच टेन्शनमध्ये असते. राहुलला एकाएकी हार्ट अटॅक आल्यानं त्याची बायपास होणार असते. तशी अलीकडे खूपच कॉमन झाली आहे ही सर्जरी. हल्ली 40शीतच रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल या शत्रूंची मैत्री होती, जिचा एक थेंब सुद्धा विषारी आहे. मग ती दारू पार्टीत हवीच कशाला? प्रेस्टीज, स्टाईलच्या नावाखाली परदेशी दारूने भरलेला बार घरात हवाच कशाला? हार्ट अटॅकला अनेक कारणं असतील, पण हे तरी न पिणं आपल्या हातातलं आहे ना. अशा पार्टींमधून नकळत व्यसनाचा जन्म होतो आणि यातूनच देवदासही बनू शकतो. स्त्रियांनी घरी मद्याचे ग्लास का भरावेत किंवा भरू द्यावेत? या पार्टीत जरा बदल का करू नये? सुंदर मोहक बाटलीत फळांचे रस का भरू नयेत? चमचमीत तेलकट पदार्थांच्या ऐवजी फळं, सुकामेवा ठेवला तर? नुसतं पीत बसण्याऐवजी गप्पा ऐकणं, गप्पा मारणं, गाणी म्हणणं, वाद्य वाजवणं, विविध गेम्स खेळले तर? आणि स्त्री अधिक समर्थ आणि खंबीर बनली तर ती पुरुषांचं हृदय सांभाळू शकेल, आपल्या मुलांपुढेही चांगला आदर्श ठेवू शकेल आणि यातूनच ती समाजकार्याचं बीज देखील पेरू शकेल. अगदी खरंय, पण म्हणतात ना, असं झालं तर मग काय? कठीणच आहे असं होणं, कारण आजकालचा जमानाच वेगळा आहे. असो, आता दुसरा स्त्रियांच्या आवडीचा विषय, साड्या. खुलतो रंग साड्यांचा. नवीन लेख. काय ही गडबड, काय हा गोंधळ चाललाय? आज काय आहे तरी काय? दुकानातील म्हैसूर सिल्क साडी आपल्या समोरच्या पटोला मैत्रिणीला म्हणाली, अगो, आजपासून ना आपल्या दुकानात सेल सुरू आहे. बाहेर मोठे मोठे बोर्ड्स लावलेत. 20% सूट, 50% डिस्काउंट, 1500 रुपयांची साडी 1000ला वगैरे वगैरे. अगो, मला असं वाटतंय आपल्याला खपवायला दुकानदारानं युक्तीच योजलेली दिसतीये, पटोला म्हणाली. पण बरं झालं बाई, नुसतंच कपाटात राहून राहून कंटाळा आला होता. आता जर आपल्या मालकिणी बरोबर हिंडायला मिळेल, म्हैसूर सिल्क म्हणाली. पैठणीचा तोराच जास्त. म्हणते कशी, मला बाई नुसतंच इकडे तिकडे हिंडायला नाही आवडत. भाजी आणायला किंवा ऑफिसात जाऊन बसायला तर नाहीच नाही. मला लग्नातच मिरवायचं असतं.
बघितलंस ना माझ्याकडे, मला सोने हिरे यांच्या सुंदर कलाकुसरीच्या दागिन्यांची कंपनी असते. मग कसे लोक माझ्याकडे टाक मग बघत असतात. मी नुसती झळकत असते झळकत असते. पैठणी खूपच भाव खाऊन घेत होती. मग हळूच निळी शिफॉन म्हणाली, अगं वर्षातून 4-5 वेळाच तर तू बाहेर जातेस. मी बघ, सिनेमा असो, नाटक असो, पार्टी असो, सेमिनार असो, क्लबला जाओ, ऑफिसला जाओ, मी सगळ्यांची अगदी लाडकी आहे. मग किती गोष्टी मला बघायला मिळतात. मी सारखी बिझी असते बघ. शेजारच्या रूममधला गढवाल कांजीवरम म्हणत होत्या, आमच्या काठपदराची शान काही औरच. पदर कसा लोकांच्या डोळ्यात भरणारा आणि कुठेही नेसलं तरी भारदस्त दिसतो अगदी आम्ही. ते काही असो, साधी पण सुंदर दिसणारी तलम पोताची कलकत्ता म्हणाली, उन्हाळा आला की तुम्हा सगळ्यांना परत कपाटात बसावं लागतं. मग आम्हीच असतो हिंडत रंगीबेरंगी रंगात. ओरिसा केरळ सगळ्यांपेक्षा अगदी वेगळ्याच असणाऱ्या काहीच बोलत नव्हत्या. काश्मीरी सध्या जरा नर्वस होऊनच बसली होती. कांथावरची फुलं कशी फुलली होती. ती त्याच धुंदीत होती. चंदेरी सांगत होती, अगं माझ्या मावशीच्या दुकानातनं खूप गंमत असते. त्यांचा खूप खूप थाट करतात. दुकान एवढं सजवतात की त्यांना तर आपलं लग्न होऊन सासरी गेल्यासारखंच वाटतं. त्यांना बघायला महिलांचा समुद्रच लोटतो. स्त्रियांचं रूप व्यक्तित्व खुलवणारी, तिला भूल घालणारी आणि स्त्री जातीची अत्यंत लाडकी अशी मैत्रीण, जिवलग खास मैत्रीण म्हणजे साडी. आणि सेल असताना या रिमझिमत्या सरीत हा सजलेला तो रस्ता इंद्रधनुष्यासारखाच वाटतो. आणि म्हणावंसं वाटतं, पावसाळ्यात बहरतो जसा वेल, सजून येतो साड्यांचा सेल. डिस्काउंटची फुलं आणि जाहिरातीची पानं, येथे हरवतात सारी स्त्री मन. खरंय, साडी म्हटलं ना की सगळ्या बायकांना अगदी अक्षरशः वेडच लागतं जणू. प्रत्येक प्रकारची एक तरी साडी आपल्याजवळ असावी अशी प्रत्येकाची मनोमनीची इच्छा असते. असो, उद्या अशाच आणखीन एका नवीन लेखासह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.